उद्धव ठाकरेंनी रात्री वर्षावर भेट घेतली अशी जी काही बातमी येते, मला वाटतं ही बातमी तेवढी विश्वासार्हता त्याच्यात नाहीये. सोबत कोण आहे हे सुद्धा उबाटाच्या नेत्याने पाहिलं पाहिजे. तर मुंबई महाराष्ट्रात मराठी चळवळीची कला आणि त्या त्यांना मराठी नाही त्यांना मराठी त्यावरून विवाद नको आणि सरकारची भूमिका असेल त्यांना स्पष्ट करेल सरकारवर मराठी मराठीचा वाद असला कशाला पाहिजे? मराठी महाराष्ट्रात राहतात ना, तो मराठी बोललंच पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये गेल तर कर्नाटकी शिकता ना, बंगालमध्ये बंगाली शिकता ना. परंतु महाराष्ट्रामध्ये जर आम्ही असा एखादा मुद्दा एखाद्याने उपस्थित केला की मराठी बोललं पाहिजे, तर त्याच्यावर वाद कशाला घालतात? आणि ह्या भूमिकेशी प्रत्येक जण सहमत आहे. जो महाराष्ट्रात राहील त्यांनी मराठी बोललं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि येथे जेव्हा व्यवसाय करतो आपण, इथं स्थायिक झालेलो आहोत, त्या टायमाला भाषेचा जो आग्रह आहे तो मला वाटतं रास्त आहे. आणि त्या भाषेप्रमाणेच ज्या ज्या राज्याची जी भाषा आहे त्याप्रमाणेच माणसांनी वागलंही पाहिजे. म्हणून मराठी ही सगळ्याला सक्तीची असली पाहिजे. परंतु त्यांना जर काही कालावधी लागत असेल तर निश्चित त्याने ती मराठी शिकून घेतली पाहिजे. शिवाजी कोणाच्या पुस्तकावर वाद चालू आहे आणि निर्माण करायला संजय गायकवाडला समजली 40 वर्षानंतर जुना वाद विकून करण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री गायकवाडांची सांगते. मात्र स्वीकार केल्यानंतर सरकारचे प्रकाश आता तो वाद मला वाटतं भेटला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी समजही दिलेली आहे. संजय गायकवाडने त्या प्रकारामध्ये माफी मागितली तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. म्हणून आता तो प्रकरण पुन्हा काहीतरी चिघळत ठेवणं हे बरोबर नाहीये. आता ते प्रकरण या ठिकाणी संपलं पाहिजे. हॉस्पिटलमध्ये राज ठाकरेंना नेत आहे बघा, सदावर्तेच्या स्टेटमेंटला आम्ही महत्व देत नाहीये. ही जी काय भूमिका घेतलेली आहे प्रताप सरनाईकांनी ती अत्यंत विचारपूर्वक घेतलेली आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताची घेतलेली आहे. आणि म्हणून राज ठाकरे काय बोलतायत किंवा इतर पक्षाचे नेते काय बोलतात याच्याशी आणि घेतलेल्या भूमिकेशी काही संबंध नाही. आणि म्हणून कुणाला स्पेस देण्यासाठी काहीतरी निर्णय घेत आहेत असं समजण्यात काही कारण पण नाही. परंतु सदावर्तीला आता त्यांच्यातही काहीतरी आपसामध्ये भांडणं लावण्याचा काही जो प्रकार आहे तो मला वाटतं तो योग्य नाही. आणि अशा प्रकारे बोलून असलेला मुद्दा भरकटवणे हा त्यांचा असलेला जो काही उद्योग आहे मला वाटतं त्यांनी तर थांबलं पाहिजे. जैन मुनी हे नेहमी ते जे आहेत ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या त्या वक्तव्याला इतर कोणत्याही जैन धर्मियाच्या संतांचा पाठिंबा नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून एखाद्याने स्टेटमेंट केलं म्हणजे ती त्या धर्माची किंवा त्या जातीची भूमिका आहे असं समजण्याचं काही कारण नाही. परंतु असं बेताल वक्तव्य करून त्या जैन गुरुने इतरांच्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. मला वाटतं ते योग्य नाही. मराठवाड्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आली, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली आणि जो शेतकरी या शेतीमालावर आपलं जीवनाचा उदरनिर्वाह करतो त्यांना काहीच साधन आता हातात उपलब्ध नाही की काय अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सरकारने सुद्धा मदत जरी केली असली तरी त्यांना नुकसान भरपाई मिळालेली परंतु फायदा हा झालेला नाही. म्हणून ते उपाशी आहेत. आणि त्या मला वाटतं अशा या नैराश्यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या जरूर केली त्याचं आम्हाला दुःख आहे. परंतु भविष्यामध्ये सुद्धा अशा घटना घडू नयेत किंवा असा प्रसंग जर आला तर सरकारने त्याच्यावर उपाययोजना ह्या केल्या पाहिजे. बागेश्वर बाबाला काय तेच माहिती हो. काहीतरी बोलायचं काय. शिवाजी महाराज कधी वाचलेत का? त्यांचा इतिहास कधी पाहिलाय का? शिवाजी महाराज थकले होते, शिवाजी महाराजांनी टोप काढला, हे असं वक्तव्य करून हे स्वतःची विद्वत्ता सिद्ध करायचा प्रयत्न करतात.
मला वाटतं बागेश्वर बाबांनी आता बाबागिरी सोडून द्यावी आणि राजकारणात यावं, हे त्यांच्यासाठी योग्य राहील. इतर गोष्टीवर असा जनसमुदाय आपल्याला ऐकतोय म्हणून कोणतंही स्टेटमेंट देऊन लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी राग घालण्याचं काम त्यांनी करू नये. सरकारने अपात्र लाडक्या बहिणीतून 11% वसूल केली. वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाहीये. निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठे झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये मारणं, गोटमार करणं हे दिवस वाढतच चाललेले आहे. हे प्रमाण कुठेतरी मुसळधार असेल किंवा पुण्यानगर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस हल्ला झाला. त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी 15 एप्रिलपासून तर आतापर्यंत पोलिसांचं वर्चस्व होतं शहरामध्ये. आपण पालकमंत्री म्हणून अशी भूमिका घेणार आहात? मी कालच पोलीस आयुक्तांना याबाबत विचारणा केलेली आहे. गेल्या महिनाभरामध्ये जवळपास 4-5 जे खून झालेले आहेत, ड्रग्सचं वाढतं प्रमाण इथं लक्षात आलेलं आहे आणि ही संघटित गुन्हेगारी ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीच्या प्रत्येक विभागामध्ये तयार होत चाललेली. पुंडलिकनगरच्या पोलीस स्टेशनला दर दिवशी नवीन नवीन गुन्ह्याचा प्रकार तिथं समोर येतो. म्हणून पोलीस कमिशनरला सुद्धा कडक कारवाई करायचे मी त्यांना आदेश दिलेले आहेत. आणि जर या संदर्भामध्ये ही जी काही संघटित गुन्हेगारी वाढत चाललेली आहे यावर एक स्पेशल फोर्स तुमच्याकडे असलेली यंत्रणाच्या व्यतिरिक्त सुद्धा एक टीम ही नेमावी, जेणेकरून ह्या सगळ्या गुंडांना फक्त त्यांचं काम गुंडांना शोधणं, त्यांना जेलमध्ये ठोसणं आणि त्यांच्या मोक्कासारखं कारवाई त्यांच्यावर करणं, तरच ही गुंडेगारी थांबेल. नसता सर्वसामान्य छोटा मोठा गुन्हेगार सुद्धा रस्त्यावर चाकू घेऊन फिरताना आपल्याला दिसतोय. हे चित्र या शहरासाठी बरोबर नाही, अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. मी कालच बोललेलो आहे. आज पोलीस कमिशनर शहरात आहे, त्यांना पुन्हा आणखी थोड्या वेळाने बोलणार आहे आणि याचा ऍक्शन प्लॅन हा आम्ही या 2 दिवसामध्ये तयार करू. नाही, पंचनामे सुरू झालेले आहेत. काही भागात जर झाले नसतील तर त्यास तशा सूचना देण्यात येतील आणि भरपाई हे शासनाने स्पष्ट भूमिका ही आम्ही कॅबिनेटमध्ये घेतलेली आहे. कोणतीही भरपाई देताना वेळ लावता कामा नये. जी घोषणा झाली त्याची तातडीने अंमलबजावणी झाली असेल करावी, असं मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी स्वतः CS ला, चीफ सेक्रेटरीला ते आदेश दिलेले आहेत. म्हणून मला वाटतं आता विलंब हा होणार नाही.